गोविंद मोक्षदायक. भगवंताने श्रीरामावतारामध्ये विशेष गायीची सेवा झाली नाही, म्हणून दुसरा अवतार द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने गवळ्याच्या घरी घेतला आणि गायीची सेवा. सद्गुरू जनार्दन स्वामीला पण गायीची सेवा फार आवडायची. देव गायीची सेवा सगळ्यात महत्त्वाची आहे. गायत्री मंत्राचं महत्त्व पाहताना पाहू आपण. देवाने गायी अगोदर वासरं चारले, नंतर गायी चारल्या. गायी चारून संध्याकाळी घरी आता नाही राहिलं, पण पुरी गाई गोरा सगळ्या गावाच्या गायी एका ठिकाणी जमा व्हायच्या. मग कोणीतरी 2-3 जण त्या चारायला घेऊन जायच्या. त्यावेळेस ते खेड्यामध्ये मराठवाड्यामध्ये गायरान म्हणून असे 15-20 एकरचं जमीन पडीत असायची, ती त्या गायी चरायच्या. संध्याकाळी घरी यायच्या. संध्याकाळी त्याला गोरज मुहूर्त का मानलं जातं की गायी घरी येताना त्यांच्या खुराची जी धूळ आहे ती उडते आणि धुराळा उडतो. तर त्यावेळेस भगवान ज्या वेळेस गायी घेऊन यायची घरी तर त्यांच्या अंगावरती धूळ उडायची. म्हणून विद म्हणजे धूळ. गायीच्या चरणाची धूळ भगवंताच्या अंगावर मिळली म्हणून भगवंताला पांडुरंगसुद्धा म्हणतात आणि भगवंताला गोविंदसुद्धा म्हणतात. गोविंद मेरो है, गोविंद मेरो